रामकृष्ण हरी नर्मदे यार नर्मदा परिक्रमाई करता असलेला घेतलेला संकल्प आहे एकनाथी भागवत पारायण बघा या ठिकाणी चालू आहे। भगवान मानकेश्वर आहे आणि खूप असा या ठिकाणी उत्साह बर का। आमच्या महिला भगिनी पुरुष वर्ग आदरणीय आमचे नारायण सर आणि आमचे चुलते दौलत नाना खताळे आमच्या भगिनी बर का सगळ्या माता भगिनी खूप छान असा या ठिकाणी सत्संग झालेला आहे। एकनाथी भागवत पारायण करत असताना मानकेश्वर महादेव भगवान आहे आणि सप्ताहामध्ये खूप असा या ठिकाणी उत्साह आणि आनंदाने भाग घेतला सगळ्यांनी। आजचा पारायणाचा 7वा दिवस आहे। आज जवळजवळ आमचा पूर्णत्वाकडे हा भागवत पारायण जातोय। खूप असा सगळ्यांनी आनंद घेतलेला 7 दिवस। सगळ्यांनी आता नर्मदे हर करा बरं। हर हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। शरण शरण एकनाथा पाये माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा उपेक्षिता आता मज तरी लाज कवनासी तुका म्हणे भागवत केली श्रुत सकळा केली श्रुत सकळा कुंडलिका वरदी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज नर्मदा मैया की जय। बोलो रे बाई सब संतन की जय। एकनाथी भागवत पारायण म्हणतायत। एकनाथी भागवत पारायण करत असताना खूप असा मोठा ग्रंथ आहे बर का। ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या आहे आणि भागवताच्या 18000 ओव्या आहेत आणि बघा ज्ञानेश्वरीच्या 3.5 तुका आहे आणि भागवताच्या 4.5 तुका आहे। किंबहुना ज्ञानेश्वरी पारायण करत असताना 7 दिवसामध्ये 1 दिवसाला आपल्याला 3 तास द्यावे लागतात आणि एकनाथी भागवत पारायण करत असताना एका दिवसाला 7 ते 8 तास द्यावे लागतात। म्हणून ही खूप मोठी साधना आहे बरं का। नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 4 महिन्याची जी पायी चालत असताना जी साधना आहे ती साधना ही भागवत पारायण करत असताना आपल्याला या भगवान मानकेश्वराच्या दरबारात मिळते बर का। खूप असा सत्संग झालेला आहे। 7 दिवस कसे गेले आमच्या महिला भगिनी पुरुष वर्ग बालगोपाळ सगळे या ठिकाणी आनंदाने या पारायणामध्ये भाग घेतला। खूप सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आजचा 29वा अध्याय बर का एकनाथी भागवत पारायणामध्ये आजचा आपला पारायण पूर्णत्वाकडे जातंय। या ठिकाणी 10वा श्लोक आपल्याला वाचायचा आहे। 11 आहे परंतु 10वा श्लोक आपल्याला मुद्दाम वाचायचा आहे। का नर्मदा परिक्रमा पायी का करावी, तीर्थयात्रा पायी का कराव्यात, सत्संग मध्ये आपल्याला पारायण भागवत पारायण पंढरपूरची वारी पंढरपूरचं विठोबाचं दर्शन गोदावरीचं दर्शन परवरीचं दर्शन का करावं, आपल्या जीवनामध्ये होता तेवढं पुण्य जोडण्याकरता नातांचा 8 तास आहे बरं का। खूप असा 8 तास या ठिकाणी भागवत पारायण करताना सगळ्यांनी आनंदाने या ठिकाणी आत्मसात केलेला आहे। हा 10वा श्लोक खूप असा या ठिकाणी आपल्याला सांगून जाते बघा। श्री भानुदास एकनाथ देश पावन कुरुक्षेत्र अयोध्या देश अति पवित्र गंगा यमुनेचे अंतर पवित्रा पारा दुर्वाचळ पावन देश बद्रिकाश्रम पंचवटी श्रीरामाश्रम पावन परम गौतमी तट जेत लागे श्रीराम चरण ते पावन देश दंडकारण्य मथुरा गोकुळ वृंदावन परम पावन ब्रह्मगिरी जे का दक्षिणा द्वारावती जे राजे श्री विठ्ठल मूर्ती नामे गर्जती पंढरी निर्दळी सकळा पापासी
पंचक्रोशी जे का काशी पुण्यदेश वाराणसी साधकासी अतिसाह्य गंडकी नर्मदा तपती गोदावरी भीमारथी कृष्णवेण तृंगा गोमती पावन क्षेत्री श्रीशैल. बर का आता ऐका, गंडकी नर्मदा तपती म्हणजे तापी, गंडकी म्हणजे गोमती, गंडकी आवयताना खूप अशा महान नद्या आहेत. या नद्यांच्या तटाने चालत असताना अगणित पुण्य. बघा, नर्मदा परिक्रमा पाय करत असताना आपण नर्मदा मैयाची जी परिक्रमा करतो ती सहस्रपटीने त्या ठिकाणी पावलं गणित साध नाही. तुम्ही घर बसल्या जर नाम जर घेतलं किंवा रामकृष्ण हरी कोणतेही नाम घ्या, रामकृष्ण हरी जर म्हटलं घर बसल्या तर त्याचा फक्त एक पटीने फायदा आहे. गायीच्या गोठ्यात जर नाम घेतलं रामकृष्ण हरी तर 10 पटीने फायदा आहे. आणि मैयाच्या, प्रवरेच्या, गोदावरीच्या, नर्मदेच्या तटावर जर नाम घेतलं त्याचा सहस्र पटीने फायदा आहे. किती? 1000 पटीने फायदा आहे. म्हणून या ठिकाणी नाथांचा अट्टास आहे का जी नर्मदा परिक्रमा पायी करत असताना कोणत्या नदीची घ्या, नर्मदा परिक्रमा ही नर्मदेचीच केली जाते. आता खूप अशा महान नद्यांची परिक्रमा करून आलेत. आता इंद्रायणीची परिक्रमा करून आलेत आमचे आनंद महाराज, गोदावरीची परिक्रमा करून आले गेल्या वर्षी. खूप अशा परिक्रमा आता चालू आहे. तर या ठिकाणी म्हणतात पुण्य सरिता ज्या जेत वाहते, आपली पुण्य सरिता अमृतवाहिनी प्रवरामयी आहे. अशा नद्यांच्या तटावर खूप असा महान असा फायदा आहे बरं का पुण्याचा. गंडकी नर्मदा तपती गोदावरी भीमरथी कृष्णा वेण्या तृंगा गोमती पावन क्षेत्री श्रीशैल. बघा, कावेरीचे उभय तीर पवित्र क्षिती चिदांबर सरिता प्रचिती पवित्र जिचिने जळणार पावन. बोला, वृत्तमाला पयस्विनी पवित्र क्षिती नैमशारणे साधकाला गुणी असो पवित्रीचे महिमान पावना पावन आहे आन जेथे वसले श्री भक्त सज्जन तो देश पावन सर्वार्थी. सत्संगे गाव पुनित तो देश पुनित भक्तांचा वारा जिकडे लागे अति पवित्रता तिकडे जोडे सत्संगती ज्यासी गडे पवित्रता जोडे तयासी. त्याचे देवदेज वंदिते श्री जे साधका करी सत्संग जे केवळ काष्ट कोरडे संगे मोल पावले गाडे त्यासी श्रीमंता चाड पडे मस्तकी तडे हरिहरा. देश काळ सत्संगे पावन होती माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले भजन युक्त त्यासीच बोली जे मदभक्त तेची संत सज्जन. जे श्रेष्ठ विनटले भक्तीसी नारद प्रल्हाद अंबऋषी ते भक्ती आर्निशी साधका सद्भावेसी साधावे पुंडलिका वरदार विठ्ठल. देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मेकनाथ महाराज की जय. हर हर नर्मदे हर हर रामकृष्ण हरी नर्मदे नर्मदे हर नर्मदे. उत्सवानिमित्त या ठिकाणी चालू असलेल्या नामयज्ञामध्ये एकनाथी भागवत पारायण सोहळा या निमित्ताने आजचा 7 दिवस आहे. आणि बघा, आदरणीय आपले तालुक्याचे भाग्यविधाते बाळासाहेबजी थोरात साहेब या ठिकाणी आपल्या पारण्याला सदिच्छा भेट दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करूया. हर हर नर्मदे.